नगरमध्ये भाजपचे विवेक कोल्हे राष्ट्रवादीच्या वाटेवर जाणार का अशी शंका सध्या राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते। नेमका काय आहे हा विषय? नमस्कार मित्रांनो, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा नेते विवेक कोल्हे भविष्यात कोणती वाट पकडणार याबद्दल उत्सुकता व्यक्त केली जाते। पालकमंत्री राधाकृष्ण विखे व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे या भाजपमधील दोन नेत्यांच्या संघर्षाचा नवा केंद्रबिंदू ठरलेल्या गणेश सहकारी साखर कारखाना परिसरातील कोल्हे समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना शिर्डी येथील नियोजित शेतकरी मेळाव्याचं निमंत्रण दिलं। हे निमंत्रण पवार यांनी स्वीकारलं। या घडामोडीतून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा नेते विवेक कोल्हे भविष्यात कोणती वाट पकडणार याबद्दल उत्सुकता व्यक्त केली जाते। जिल्ह्याच्या उत्तर भागातील बदलत्या राजकारणाची ही नांदी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। नेमकी काय चर्चा आहे, चला पाहूयात। नगर लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी खासदार तथा पालकमंत्री विखे यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे आता शिर्डी परिसरावर विखे यांचं प्राबल्य असलेल्या या पारंपरिक परिसरावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहेत। आता ते नगर मतदारसंघात जिल्ह्याच्या दक्षिण भागात फारसे फिरताना दिसत नाहीत। गणेश कारखाना हातातून निसटल्यानंतर विखे यांना आता ही गरज भासते। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे राज्याच्या राजकारणात व्यस्त असताना कुटुंबियांच्या पारंपरिक मतदारसंघाकडे सुजय विखे लक्ष देऊ लागले। राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशाच लढती होणार आहेत। महायुती झाल्यानंतर राज्यातील इतर काही मतदारसंघाप्रमाणेच कोपरगावमध्येही तेढ निर्माण झालाय। तेथील विद्यमान आमदार आशुतोष काळे अजितदादा गटात तर पारंपरिक प्रतिस्पर्धी विवेक कोल्हे भाजपमध्ये। महायुतीच्या जागा वाटपात कोपरगाव कळीचा मुद्दा ठरेल। विवेक कोल्हे सहकारातील दिग्गज नेते स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे नातू माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव तर आमदार काळे हे माजी खासदार स्वर्गीय शंकरराव काळे यांचे नातू आहेत। पूर्वी शंकरराव कोल्हे यांच्या वर्चस्वाखाली असलेला गणेश कारखाना कालांतराने विखे यांच्या आधिपत्याखाली आला। तो काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व भाजपचे कोल्हे यांनी एकत्र येऊन विखे यांच्या ताब्यातून हिसकवला। विखे यांना मतदारसंघातच धक्का बसला। त्यातून विखे काळे जवळीक निर्माण झाली तर विखे कोल्हे वाद विकोपाला गेला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीने विवेक कोल्हे यांनी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला। भाजप नेते कोल्हे यांच्या पाठीशी होते, मात्र विखे गट वगळून। महायुतीचे उमेदवार म्हणून मंत्री विखे गट किशोर दराडे यांच्या पाठीशी होता। कोल्हे यांच्या पराभवाने कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पुन्हा प्रश्न निर्माण झाला। महायुतीत विद्यमान आमदार अजितदादा गटाचे, त्यातूनच विवेक कोल्हे विधानसभा निवडणुकीसाठी कोणती भूमिका घेणार असाही प्रश्न जिल्ह्यात उत्सुकतेने विचारला जातोय। या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर गणेश कारखान्यातील कोल्हे समर्थकांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीकडे लक्ष वेधलं जात आहे। अर्थात हीच परिस्थिती उलटी असती तरी चित्र असंच दिसलं असतं, याबद्दल जिल्ह्यात दुमत नाही। गेल्या वेळच्या विजयाच्या आधारावर शरद पवार गट कोपरगावच्या जागेवर दावा सांगणार असला तरी या पक्षाकडे सध्या तरी सक्षम उमेदवार नाही। म्हणूनच युवा नेते विवेक कोल्हे कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष राहणार आहे। शिवाय कोल्हे यांच्या पुढे पर्याय तरी कोणता शिल्लक आहे असाही प्रश्न निर्माण होतोय। या प्रश्नांची उत्तरे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या वाटचालीवरूनच ठरेलच। आता कोल्हे काय पाऊल उचलतील याचे अपडेट्स आपण घेतच राहू, पण हे असेच अपडेट मिळवण्यासाठी पॉलिटिकल वजीर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।